नमस्कार. आज 3/8/2024 अजित पवार महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त गोजूबावी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्रातून 100 बडकर एक नामांकित बैल इथे आलेले आहेत. पब्लिकचे लाडक्यांचे हाते सर्व बैल इथे आलेले आहेत. बकासूर असेल, मथुर असेल, टिटवी, सिकंदर, हरण्या, ब्लॅक, सुंदर कॉकटेल, बलमा, घरनकीचा राजा, एकशे बडकर एक बैल आलेले आहेत नामांकित. तिथं पाहण्यासारखी बैल आहेत. खिल्लारचा सुंदर कॉकटेल बैल आहे हो. काय नाव आहे बैलाचं? अर्जुन. अर्जुन कुठला? राख 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 आपले फलटण. हा तेच की जेजुरीच्या आणि ह्याच्यामध्ये राख. हा पुरंदर तालुक्यातले. आपला ओरिजिनल खिल्लार मधून आहे की म्हैसूर क्रॉस मधून काढलेला? घरची पैदास आहे का घेतलेला आहे मोठा? हा आपल्या इकडची पैदास आहे ना? कुणा बरोबर पैरा जायचा? हा बुधचा कोणाचा आहे? काय नाव बैलाचं? कोणते बुधावले? गणेश बुधावले. बुध पाहू शकता एकदम आखीव रेखीव काजळी खिल्लार मधन आहे. नाक काळ, डोळं काळ, मोठेच मोठे डोळे काळे, शिंगाला नक्याला बघू शकता. छातीला रुंद आहे. मागच्या व मोरच्या पायांच्या मध्ये अंतर आहे. छातीला रुंद आहे. हा नवीन उमदा आहे. त्याचं नाव काय? कोणताच चॅनल वाला कव्हर करू शकत नाही सगळी बैल. पूर्ण दिवस पुरणार नाही. रेस बघायचं लांबच किंवा रेसचे व्हिडिओ बनवायचे लांबच. याच्यामध्ये तरुण पिढी जास्त उतरायला लागली, परंतु बरेच मुलांचं शिक्षणाचं पण नुकसान व्हायला लागले. याच्यामुळे कसं आहे, रेसच्या नादानं मुलं शाळा बुडवून रेसला जायला लागलेत. त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांचं शिक्षणाचं नुकसान व्हायला लागले. आणि शेवटी मग पास व्हायचं म्हणून कसं तरी नावासाठी आपलं सर्टिफिकेट साठी कॉपी करून पास व्हायचं, त्याला काय अर्थ नाही. जीवनात काहीतरी घडवायचं किंवा घडायचं म्हणलं भविष्याच्या दृष्टीने रेस म्हणजे काय सर्वस्व नाही. पण आता ह्या रेसवर पाहू शकता तुम्ही सगळे तरुण पिढी आलेले, सगळे कॉलेजचे मुलं आहेत. सर्व कॉलेजचे हायस्कूलची मुलं आलेत. बऱ्यापैकी याच्यातून खुन्नस, एकमेकाला कमी लेखणे, एकमेकाच्या बैलाला खोड करणे, दगड मारणे किंवा एकमेकाला टोमणे मारणे, टोचून बोलणे, त्याच्यामुळे बरेचसे तरुण मुलांमध्ये भांडणं होताना दिसतात.
त्याच्यामुळे तू तिकडचा आम्ही इकडचे, तू त्या जिल्ह्यातला आम्ही या जिल्ह्यातले, असं बरेचसे प्रकार रेसमध्ये पाहायला भेटतात. रेसच्या पट्टीवर प्रत्यक्ष बैल पळताना दिसतात. पण आजूबाजूला जर रेसच्या पाठीमागच्या बाजूला जिथे बैल बांधलेले असतात तिथे जर बघितलं, तिथे काही लोकांचे व्यवहार चाललेले असतात. काही लोकांचे बैलाचे व्यवहार चाललेले असतात. काही लोकांचे एकमेकाला अडचणीत आणण्याचे प्लॅनिंग चाललेले असतात. आणि तरुण मुलांचं काय चाललेलं असतंय तर तो असं म्हणला आणि त्यांनी माझ्याकडं असं बघितलं आणि मी तिला दाखवतो आणि मी त्याला सोडणार नाही. हेच चालू आहे आता. हे रेस पाहत असताना पाठीमागच्या साईडला पाहायला भेटतं. कुठलाही चॅनलवाला हे दाखवत नाही, कारण त्यांना कसं आहे, प्रत्येकाला आपापल्या चॅनलचं बघायचं पडलेलं आहे. तिथं काय घडामोडी होतात हे ते काय दाखवत बसत नाहीत. आणि आपल्याला काय त्या रेसच्या फंदात एवढं पडायचं नाही की रेसचेच व्हिडिओ बनवायचे. आपल्याला जे काय सत्य परिस्थिती आहे ते दाखवायची रेस मधली. कुठून आला मित्र? कोणतं बावधान? पुण्यातलं बावधान. बैलाचं नाव काय आहे? बावधानकरांचा लक्ष. कुणाबरोबर पैर आहे? चिक्या. कुणाचा? वडकीचा चिक्या. आणि ड्रायव्हर कोण आहे? कारुंडे. फलटण कारुंडे. आप्पा ड्रायव्हर. पाहू शकता रेसच्या मैदानात सगळे तुम्हाला तरुण मुलंच दिसतील. शाळा कॉलेजला आहे का? सोडून दिली? कुठं आहे? कुठं? पुण्यात. मग आज इकडं सुट्टी म्हणून. कितवीला आहे? हा, 12वीला आहे. रेग्युलर रेसवर जात आहे का? हा, मग शाळेला? शाळेच काय वेळ भेटेल तेव्हा शाळेला. रेस असली की रेसला, म्हणजे शाळेपेक्षा रेसला जास्त महत्व आहे. बघा नाद कसं आहे. पण शिक्षण करून नाद करा. शिक्षण पूर्ण झाल्यावर नाहीच की आयुष्य पडलंय ना. पाहू शकता तरुण मुलांचं काय चाललंय, बघण्यासारखं आहे. मित्रांनो कुठून आला? कितवीला आहे शाळेला? 12वीला. तो 12वी सोडलं. मग आता रेसला आला म्हणजे शाळा रविवार म्हणजे अड्ड्यात असणार. फक्त शनिवार रविवार अड्ड्यात असताय का? एडिटर अड्डा असला की शाळेला दांडी. शाळेला दांडी म्हणजे शाळेपेक्षा रेस महत्वाची वाटते. पण शिक्षण जर घेतलं तर परत आयुष्यभर आहेच की छंदच जोपासायचे. चांगलं जर बिझनेसमन झाला, चांगले जर नोकरी लागली तर पुन्हा पैसा आल्यानंतर गोठा करू शकताय. चांगला बैलची रेसची गाडी करू शकताय. हाय पण आता लक्ष देत असतो तिथं असतो. असं का? पाहू शकताय तरुण मुलांचा नाद कसा आहे. हा जॅकेट म्हणून आहे. पाहू शकताय बैल आता लांबता बांधलेला आहे जास्त, कारण पाठीमागच्या एका रेसचा व्हिडिओ बघितला. बैलाने मालक का चालक होता त्याला भरपूर मारलं. त्याच्यानंतर पिकअप बैलापाशी नेऊन लावली. तो पिकअप खाली घुसला, त्यामुळे वाचला. बैलाशी लांब बांधल्यानंतर एका हिसक्यात दाव तोडू शकतो किंवा ठोकलेली खुंटी पण उपसू शकतो. कारण की कसं आहे, बैलाला ताकद भरपूर असते आणि जास्त पेस दिला, दाव्यामध्ये जास्त दिला सोडला तर हिसक्यात तोडू शकतो. कारण की कसं आहे, रेस चालू आहे, लोक येत जात असतात, त्याच्यामुळे मालक काय तिथं थांबून राहत नाहीत. हो का, हे नव शिकाव नवीन छंद दिसतोय, नाद म्हणून आणले पळवायला. पाहू शकताय तुम्ही. कुठून आला? पनवेल.
रसायनी पनवेल. कितवीला आहे मित्रा? 13वी. सगळे शाळेला आहे का शाळा सोडून दिली? शाळा सोडलेले. उद्योग व्यवसाय काय? फक्त रेस, दुसरं काय नाही. रेस नसेल त्या दिवशी निवांत. तुम्ही इकडच्या भागातले दिसताय. नाही नाही, तुम्ही इकडच्या भागातले दिसताय. वडगाव निंबाळकर. हा, वडगाव निंबाळकर प्रॉपर. आजूबाजूला वाडी वस्ती आहे. वडगाव कुणाचं बैल घेऊन आलाय आता? काय नाव? सरपंच आणि निशान. ते पाहू शकता वडगाव निंबाळकर बारामती तालुक्यातील रेसला आलेले सरपंच आणि निशान. बैलाचं नाव सुद्धा बैलाबरोबर येऊन लोकांना आठवणार. कुठला? सातारा. देवा. तुम्ही कितवीला आहे शाळेला? कॉलेज झाले. आता काय नोकरी उद्योग व्यवसाय? नोकरी म्हातारीत बॅच बिल आहे आणि यांच्याकडे सर्वे नंबर आहे काढायला. मुंबईमध्ये असतात ते. रॉयल हार्वेस्टरचे मालक. सगळ्यांची शाळा पूर्ण झाली. सगळी काम करताय नोकरी बघूनच इथे येतो. सगळे सातारावरून आले. सातारा. लिंबोवे. तालुका जिल्हा सातारा. म्हणजे सिटीच्या जवळच पडते. तुमचं कुठलं गाव? सातारा जिल्ह्यातल्या पोरांचा उद्योग व्यवसायच हा बनलेला दिसतोय. प्राथमिक शिक्षण नको, नोकरी नको. कितवीला आहे मित्रांनो? 10वीला. कुठं? माळेगाव. माळेगाव. तो माळेगावला. माळेगाव. कितवीला आहे? 10वीला. 10वीला. हा, 11. तो 9वीला. हा, तो माळेगाव. कितवीला आहे? किती? 7वी. आता सुट्टीच का? सुट्टी. शाळा सोडून दिली. नाही, शाळा शिकत शिकत हे सुट्टी दिवशी का रेस असली की शाळेला सुट्टी? बघा शिक्षणाचा कसा चुतडा बनवून रेसचा नाद करतात. यांचं भविष्य कसं असेल आता हे कुणीच सांगू शकत नाही. कारण रेस काय कसं आहे, हे काय चिरकाल चालणार नाही. उद्या आज मुलं आहेत तोपर्यंत मजा करतील. उद्या ज्यावेळेस लग्न होईल, बायको मुलं होतील, त्यावेळेस यांचा घर प्रपंचाचा पोटा पाण्याचा प्रश्न काय होईल हे देव जाणे. राजा कुठला यातला? हा, आणि तो दबंग. त्याचा ओरिजिनल कलर तसाच आहे. बघू शकता काळ्या तळातला एकदम काळ्या पाषाणातला पुतळा असल्यागत एकदम जसं काय चित्र काढल्यासारखा बैलाला कलर आहे. मोठ्या मापाचा मजबूत आहे काय बघू शकता तुम्ही. पांढरं बघू शकता किती चपळ चालक आहे. कावऱ्या बावऱ्या होणारं वासरू आहे, नवीनच आहे एकदम. काय नाव आहे वासराचं? बाबू राजा. कुठला आहे? दुधनवाडी. दुधनवाडी. तालुका कोरेगाव. जिल्हा सातारा. कुठून घेतलेला आहे? मुंबईत. म्हणजे जवार खिल्लार प्युअर आहे म्हणायचं आपल्या इकडे. पाहू शकता जवार खिल्लार मधून प्युअर आहे. हे काय म्हैसूर खिल्लार मध्ये नाही किंवा काजळी खिल्लार मध्ये नाही.
परंतु चेहऱ्याचा टाकूळ बघितला असता हे इंडी, विजापूर, हत्नी इकडचा ह्या साईडचं वाटतं. कारण चेहरेपट्टी बऱ्यापैकी आपण ज्या यात्रा कव्हर केल्या कर्नाटक मधल्या त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चेहऱ्याची ठेवण अशी आहे की तिकडच्या गायींची, खोंडांची. धन्यवाद.